तर मित्रांनो, राहुल इंगे या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि ती शेजारची घंटाही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बॅकग्राऊंड बघून तर तुम्ही समजूनच गेलात ना की मी कुठं आलोय. मी आलोय माझ्या गावाला सातारला. मुंबईच्या दगदगीमधनं थोडासा रेस्ट भेटावा, बॉडीला आराम भेटावा म्हणून मी आलोय गावाला माझ्या. आणि आज माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे. खास करून वाढदिवसासाठीच आम्ही आलोय, सर्व फॅमिली आलोय. मी आहे, माझी बायको आहे, बायकोची मम्मी आहे, परत माझी मम्मी पप्पा आहेत, शिवाजने आले आणि ऑफिसच्या कामातून थोडासा आराम भेटावा म्हणून मी गावी आलोय माझ्या गावाला. माझं गाव आहे वडूज आणि मी आलो आहे आज दहिवडीला. तर दहिवडीमधनं जे कोणी बघत असतील तर त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आत्ता मी आलो आहे रानामध्ये. थोडंसं दाजींनी काय काय लावलं ते बघायला. दाजींनी आंब्याची बाग लावली आहे, तर ती बाग बघायला चाललो आहे. आधी तुम्हाला बाग दाखवतो, त्यानंतर आपण जाऊया घरी. घरी मच्छीचा आज बेत आहे एकदम, म्हणजे मच्छी कोण जास्त खात नाही. खरं तर संध्याकाळी मच्छी करायची होती, पण मच्छी आम्ही सकाळीच बेत ठेवला, कारण की बड्डेच्या दिवशी सर्वजण बोलले की संध्याकाळी नको, आपण दुपारीच करूया. त्यामुळे आता मच्छीचा बेत केला आहे. मच्छी आपण आणली आहे दहिवडीमधनं. कोकणातून सगळे फिश येतात. फिश बरोबर, आता फिशची मला जास्त काही नावं माहीत नाही, कारण की आमच्या घरात कुणीही फिश खात नाही. मी सोडलो तर मी पण आता कधी खायला लागलो आहे की जेव्हापासून लग्न झालं आहे तेव्हापासून सासरवाडीत सर्वजण फिश खातात, त्यामुळे थोडं थोडं फिश खायला मी पण शिकलो आहे. त्याच्या आधी मी खेकडे खायचो. खेकडे आम्ही गावाला पोरं जायचो खेकडे पकडायला. आई शपथ, वाटच नाही जायला. खेकडे पकडायला जायचं तर तिथे मी खेकड्याची कढी खायला शिकलो. खेकड्याची नांगी भाजून खायचो. सुकटचं सुक्कं असतं ना, ते एक नंबर लागतं आणि ते जास्त करून मला आवडतं. तर ही आहे आमच्या दाजींनी बांधलेली बाग, तुम्हाला दाखवतो. ही सर्व आंब्याची बाग आहे आणि ह्याच बाजूने हे जांभळाचं झाड आहे, हे जांभूळ आहे, हे चिंचेचं झाड आहे. म्हणजे मोस्टली बाजूने बांधावरून चिंच आणि जांभूळ याची झाडं लावलेत आणि सर्व मधोमध आहेत ते आंब्याची झाडं आहेत. पूर्ण बागच आहे. इथून खाली जर बघाल तर तिथे पण आंब्याचीच बाग केली आहे. तर आत्ता आंबे तर अजून काय लागलेले नाही आहेत आणि हे जांभूळ तर अजून मोठं झालेलं नाही, पण बऱ्यापैकी वाढ झाली आहे झाडांची. मागे आलो तेव्हा एवढी काय झाडं वाढलेली नव्हती. आणि आता घरी जाऊन जेवूया आणि जेवून आपण जायचं आहे दहिवडीमध्ये. दहिवडीमध्ये आपल्याला शॉपिंग करायची आहे. फुगे, केक सर्व काही घेऊन यायचं आहे. इकडे कुठे? शेतात. बांगला येतं का बांगलायला? हा, जा खुरपं घेऊन ये, खुरपं घेऊन येत जा, शिकवतो. चिंचेचा पाला खायचा माहिती आहे तुला? खाऊन दाखव बघू. हा, आम्ही असे पाला घ्यायचो. हा बघ, असा पाला काढायचा. आम्ही गावाला कसं खायचं माहिती आहे का? असं करायचं, असं करायचं, असं असं. बट्टी पेटल नाही वाटतं अजूनही. पावसाची पेटणार पण नाही आता. विटांची साईज खूप मोठी आहे ही. हा, का निघाला? कशाला लांब? कुठली फिश आणली? तारकली. आयो, कापून आणले फिश. काय करते शिवाय?
सोनू पडशी पाडशी शिवज्ञा दे ना मला भाकरी करून. शिवज्ञा भाकरी कर नाही मला लवकर कर. ही कुठली फिश आहे? पापलेट आणि खापरी पापलेट म्हणतात आणि हे ते टाकळी मासा तो. मला तो पापलेटच ठेव आपला. मम्मी मला पापलेटच ठेव. 2-3 पीस आहेत ते. 2-3 नाही सगळंच ते पापलेट आहे. सगळेच पापलेट आहेत. तारकर्ली काय म्हणत होते? ते इकडे ह्या लाटा दिसते तुला ते. हे ओके हे पण चांगला असतो ना. थोडस काय करतोय रे? ड्रॉइंग कुठला हनुमान काढतोय का? ओमची ड्रॉइंग चालू आहे. ओमची छोटीशी रूम आहे ड्रॉइंग रूम. आणि इथून परत वरती काय व्ह्यू आहे. मस्त गार हवा सुटली आहे. चारी बाजूने शेतच शेत आहे. ही वरती लावली ती डाळिंबाची बाग आहे. ही आहे ती डाळिंबाची बाग आणि वाईट दिसतंय ते पण डाळिंबाचीच बाग आहे. फक्त ती झाकून ठेवली आहे बहुतेक. आता या डाळिंबाच्या बागेत तुम्हाला नंतर जाऊन दाखवतो. आणि पाठीमागे घराच्या पाठीमागे आहे ती केळीची बाग आहे. तर आता जेवूया आणि निघूया आपण दहिवडीमध्ये. थोडीशी दहिवडी फिरूया. आपल्याला केक पण आणायचं आहे आणि थोडंफार डेकोरेशनचं सामान पण घेऊन यायचं आहे. माझी झोप मोड केली काय पावसात भिजायचं आहे. कसलं ढगाळ वातावरण झालंय. शांत शांत शांत. बाहेर बसलो असतो ना मम्मी. इथं बसा. ओहो राइडर आ गए. चलो अंदर अंदर चलो अंदर चलो. गेट के अंदर चलो. डायरेक्ट टर्न मार स्लिप मार. आता वाजले 6 आणि मस्तपैकी फ्रेश होऊन आता चाललोय दहिवडीला केक आणायला. मम्मी गेली होती. मम्मीने फुगे बिगे आणलेत आणि जेवणासाठी पनीर तर घेऊन आली. आता आपल्याला आणायचं आहे फुगे. अजून बाकी काही पताके बिताके आणायचे आहेत. असं कसं चालेल? शिवांनाला घेऊन यायचं म्हणजे अवघड आहे भाई. आणि मग तिला घरीच ठेवायची ना. अरे तिला घेऊन मग आता हे करायचं म्हणजे अवघड आहे. आता वाजले किती? 6:15 झाले असतील. भाई 7:30 कुठं? 6 वाजता निघालो आपण. हाय काय? हा दे शिवाज्ञा. ए बेटा ते धुवून हे नाही ना आकाश ना. एक साईड जास्तच घेतलं. ठीक आहे. चल चल जाऊया जाऊया. शिवाज्ञा आली आहेत झोपायला आता. हा त्यामुळे उचलून घे. हे घे बघ 2-2 पिशवे झाले माझ्याकडे. फुगे बघ. फुगे पताके हे बघ.
घरी जाऊन फुगे लावूया ना आपण. चल बड्डेची तयारी करू आता. घरी जाऊया फटाफट आणि फुगे बिगे लावूया आपण. कलर कसा आहे? आता काय पनीर. हा घाल त्याला आता बारक्या. आता आलं तर फटाफट सजावट करून घेतो. वाजलेत 7:15 झालेत. 8 पर्यंत सगळं झालं पाहिजे. तर आता फटाफट सजावट करून घेतो. मी एकटाच आहे, बाकीचे मम्मी हे सगळे स्वयंपाक करतायत. मी आणि माझी वाईफ दोघंजणच आहे. दोघंजण फटाफट. आता फुगे फुगवायला पण ती मशीन नाही, तोंडाने फुगवायला लागलं त्यामुळे मोठं. फायनली डेकोरेशन आपलं एवढं झालंय. हॅपी बर्थडेचा मग टॅग भेटत नव्हता, पण आता टॅग भेटला म्हणतो लावून घेतला. मग अशी आम्ही आणला होता तो हॅपी ॲनिव्हर्सरी झाला होता. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday Om Jayas. Happy birthday to you. खाली करते बसायला. अयो तुझ्याकडे एवढे आणि तू पण असा करतो. इकडे इकडे श्रेष धर थोडा धर थोडा धर थोडा धर थोडा धर. ए वैदू, इकडं आहे. शिव, अजून हा.
फायनल बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे. रात्रीचे 9:30 वाजले आहेत आणि आता सर्वजण जेवायला बसलेत. आधी लहान मुलांना जेवायला बसवलं कारण की ते दहिवडीतून आलेत आणि दोघं तिघजण आहेत त्याचे मित्र. त्यांना अगोदर जेवायला बसवलं आहे. त्यांना जेवण झालं की त्यांना पहिले त्यांच्या घरी सोडण्यात येईल. त्यानंतर आम्ही येऊन जेवायला बसू. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. हो, व्हिडिओ कसा झाला आहे ते कमेंट करून नक्की एकदा सांगा. आणि उद्याचा प्लॅनिंग फिरायचं आहे, पण उद्या कुठे फिरायला जाणार आहे मी तुम्हाला आत्ताच सांगत नाही. ते सकाळी उठल्यानंतर आम्ही डिस्कस करून नंतर मी तुम्हाला सांगेल की आम्ही कुठे फिरायला जाणार आहोत.